नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला चिकन दाखवणार आहे. कशा प्रकारे करायचं ते. अगदी झटपटीत होणारं हे चिकन आहे. हे बघा, इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आणि ह्याला असे भेगा पाडून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला छोटे हवे असतील तर तुम्ही छोटे करू शकता, पण मी काही छोटे केलेले नाही. तर हे साधारण अर्धा 1 किलो चिकन आहे. तर आता ह्या चिकनला आपण सगळे मसाले घालणार आहोत. काहीच ठेवायचं नाहीये शिल्लक. हे बघा, सर्वप्रथम मी ही आलं लसूण पेस्ट घेतलीये, तर ही घालते. आणि ही पेस्ट आहे ना, ही घालून झाल्यावर मी बाकी हे सगळे आपले मसाले आहेत ना, हे घालते. दाखवते तुम्हाला. हा आपला गरम मसाला, सॉरी किचन किंग मसाला आहे हा बघा, FDH चा. तर हा घालते. थोडा घालायचा, जास्त नाही. सगळे मसाले थोडे थोडे घालायचे, पण घालायचे. खूप छान टेस्ट येते. थोडस मीठ घालते. थोडस आपली ही लाल मिरची पावडर घालते. आणि थोडा आपला गरम मसाला घालते. हे आपले झाले सुके मसाले घालून. त्यानंतर सॉरी, धणे जिरे पूड राहिली. थोडी धणे जिरे पूड पण घालते. ते काही तुमच्या घरात असतील मसाले, ते तुम्ही थोडे थोडे घालू शकता. असं काही नाही की खूपच पाहिजे म्हणून. थोडं काळा मिरीची पावडर घालते. आणि थोडी आपली हळद घालते. तर हे बघा, हे असं सगळं, हे झाले आपले सुके मसाले घालून. आता ह्याच्यामध्ये आपण लाईव्ह मसाले, म्हणजे जे नॅचरल आहेत ते घालते. हे बघा, तर तुम्हाला दाखवते. मी इथे कोथिंबीर चिरून घेतलीये. हे बघा, पहिल्या सर्वप्रथम तर मी इथे टॅमॅटो घेतलाय. एक मोठा टॅमॅटो घेतला. कांदा नाही घ्यायचा ह्याच्यामध्ये. एक टॅमॅटो घेतला, थोडे कोथिंबीर आणि कोथिंबीरचे देठ आणि एक मिरची. आता हे सगळं घातले तर आपलं खूप तिखट झालेलं आहे ऑलरेडी. तर आता तिखटाचं प्रमाण आपल्याला घालायचं नाहीये. हे झाल्यावर हा फ्राईड कांदा घ्यायचा. हा तुम्ही घरीही करू शकता आणि विकतचाही आणू शकता. तर हा फ्राईड कांदा घालायचा. हे बघा, हे सगळं असं करून घ्यायचं आणि याला असं छान मिसळायचं. सगळ्या मटणाला, चिकनाला ते असं लागलं पाहिजे. हे बघा, असं असं मस्त असं सगळं लावून घ्यायचं. मस्त सुगंध सुटलेला आहे आणि मला असं तोंडाला एकदम छान चव आलेली आहे. माझं थोडं खाली सांडलं, मी ते फेकून देते. लगेच उचलते, नाही तर मग मुंग्या येण्याची शक्यता असते. तर हे असं आता सगळं आपण लावून घेतलंय. आणि जर तुम्हाला थोडं सुकं वाटत असेल तर थोडस तुम्ही ताक किंवा दही घालू शकता. मी आता हे ताक घालत आहे, कारण मला दही नाही घालायचंय, कारण का आपलं ऑलरेडी आंबट झालेलं आहे ते. हे बघा, असं मस्त हे असं लावून ठेवायचं. आणि हे अर्धा तासभर तुम्ही मुरवत ठेवायचं. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. हे बघा, असं ते झाकण ठेवलेलं आहे. आता अर्ध्या तासाने आपण पुढची स्टेप करणार आहोत. हे बघा, आता अर्ध्या तासाने तुम्हाला दाखवत आहे. मगाशी आपण हे बघितलेलं आहे. अर्धा तासभर आपण ह्याला झाकून ठेवलं होतं.
आता मी हे इथे एक बोल घेतलेला आहे आणि ह्याला आता आपण मस्त गरम करत आहोत. तर ह्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, पण मी जरा कमीच टाकते. मला आपली हेल्थ पण पाहण्यासाठी म्हणून आपण तेल जरा कमी खाल्लं तरी चालतं, पण प्रमाणात खाल्लं सुद्धा पाहिजे म्हणून व्यवस्थित टाकायचं. अगदी कमी नाही टाकायचं, अगदी जास्तही नाही टाकायचं. तर मी आता हे तेल टाकलेलं आहे. नंतर इथे हा माझा मसाल्याचा डबा आहे. तर ह्याच्यातून मी आता थोडासा खडा मसाला घेत आहे. एक दालचिनीचा तुकडा, एक आपली काळी मिरची, इकडे तमालपत्र मी असं तुकडे तुकडे करून ठेवलेलं आहे. एक दोन तमालपत्र असे तुकडे. जर तुमच्याकडे अख्खं असेल तर तुम्ही अख्खं एक घेऊ शकता. नंतर हे अनारदाना जे म्हणतात ना, ते त्याची एक पाकळी घेतली. नंतर हे एक दगडफूल घेतलं आणि 2-3 आपल्या ह्या हिरव्या वेलच्या आपल्या नेहमीच्या. तर हे सगळं आता तोपर्यंत आपलं तेल तापलंच असेल बघा. मी आता हा मसाल्याचा डबा माझा बंद करते आणि हे सगळं असं तेलात टाकून घेते. मी काळं मिरी का नाही घेतलं, तर काळं मिरी मी ह्याच्यामध्ये मगाशी पावडर टाकली आहे म्हणून मी घेतलं नाही. आणि हे लवंग घेते, 2 लवंग टाकूया. आता आपला मसाल्याचा डबा पुन्हा ठेवून देऊया. तोपर्यंत काहीच करायचं नाहीये ह्या चिकनला. मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना, तेवढंच आपल्याला काम आहे. त्याच्यानंतर हे बघा, आता हे मी टाकलेले आहे मसाले चांगले आपले आता फुललेले आहे. त्याच्यामध्ये हे मी चिकन ओतत आहे. तुम्हाला दिसण्यासाठी मी हा गॅस चालू करते, म्हणजे तुम्हाला छान ते दिसेल मी कशा प्रकारे टाकत आहे ते. हे बघा, माझ्याकडे हा डाऊल आहे ना, तर ह्याने असे एक एक तुकडे उचलून टाकायचे. आणि हा सगळा मसाला त्याच्यात टाकून द्यायचा. जसं आपण भरलं वांग कसं करतो, तुम्हाला भरलं वांग माहितीच असेल आपण कशा प्रकारे करतो. त्या प्रकारे हे भरलं चिकन सारखं आहे. पण चिकनला आपल्याला भरता येत नाही म्हणून आपण त्याला हे असं छानपैकी मॅरिनेट करून बनवत आहोत. मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि बघा, आता मी हे ना असं ढवळून घेतलेलं आहे. आता काय करायचं, ह्याला 5 मिनिटं तुम्ही असं छान असं तेलावरच फक्त परतून घ्यायचं. पाणी नाही घालायचं, फक्त तेलावरच परतायचं. आणि हे चिकनला मी मस्त भेगा पाडल्या होत्या ना, त्यामुळे त्या भेगांमध्ये तो सगळा मसाला आपला ऑलरेडी गेलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि तुम्हाला आठवत असेल तर मी मगाशी थोडं ताक घातलं होतं, तर त्यातलं हे ताक उरलेलं मी आत्ता घालत आहे, जेणेकरून का इथे खाली ते लागू नये. हे बघा, आता एवढ्यात घाई नाही करायची, पाणी नाही टाकायचं. फक्त त्या ताकामध्ये त्याला थोडं 5-1 मिनिटं शिजू द्यायचं. तुम्हाला हवी तर जर अशी चव घेऊन बघू शकता, मीठ मसाला हळद बरोबर आहे का, तर हे बरोबर आहे. तर आपण थोडं आता गॅस बारीक करूया आणि यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांनी मी तुम्हाला दाखवते पुढची प्रक्रिया काय आहे ती. बघा, आता 5 मिनिटं झालेली आहे. बघा, मस्त वाफ आली आहे आणि चिकनला अजून थोडंसं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे, कारण आपल्यामध्ये टॅमॅटो होता
आलं मिरची कोथिंबीर होती, तर त्याला असं सुंदर पाणी सुटलेलं आहे. आता काय करायचं, हे मगाशी आपण ते याच्यामध्ये भिजत घातलं होतं ना, तर ते पाणी मी मसाला सगळा धुवून पाणी घालत आहे. आणि तुम्हाला कितपत पातळ हवं की तुम्हाला जाड हवं हे तुमच्यावर डिपेंड. तुम्हाला जेवढं पातळ हवं तर पातळ करायचं, जाड हवं तर जाड करायचं. मी जरा असं दबदबीतच केलेलं आहे, अगदी पातळही नाही केले आणि एकदम सुकही नाही केले. म्हणजे जरा दबदबीत केलं की ते आपल्याला भातावरही खाता येतं आणि भाकरीलाही लावून खाता येतं. तर हे बघा, लुक तर तुम्हाला दिसतच असेल, पण अजूनही घाई नाही करायची. तर अजून याला 5-10 मिनिटं शिजवायचं. चिकन आपलं पूर्ण शिजलं पाहिजे. पण आता मी एक उकळी आली की गॅस बारीक करून 10 मिनिटं ठेवणार आहे. ते फक्त मी एक, आणि चिकन आपलं पूर्णपणे छान भाजून गेलेलं आहे पण शिजलेलं नाहीये. त्याला आता शिजायला वेळ लागणारच आहे. तत्पूर्वी मी त्याला जरा उलट करून घेते. सुंदर सुगंध सुटलेला आहे. तर हे बघा, तर आपला गॅस मोठा आहे ना, एकदम लोवर ठेवायचा आणि ह्याला चांगलं आपलं आपण शिजू द्यायचं. आणि पूर्ण शिजलं की मग मी तुम्हाला दाखवणार आहे पुढची प्रक्रिया काय करायची. तर जवळजवळ अर्ध्या तासाने मी आता तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, काय मस्त चिकन आपलं झालेलं आहे आणि ह्याला सगळ्या प्रकारे ते शिजलेलं पण आहे छान पैकी. मला इथे दिसत आहे. मस्त चिकन आपलं रेडी झालेलं आहे. याला आधी छान ढवळून घेते, मग तुम्हाला दाखवते. हे असं चिकनचं जेव्हा हे निघतं ना, हे बघा, हे बघा, हे हाडापासून जेव्हा असं मांस निघतं ना, इट मीन्स हे चांगल्या प्रकारे आपलं शिजलं आहे आणि चवही खूप मस्त आलेली आहे. एकदम एकदम टेस्टी झालेलं आहे. ह्याला अजून मला तरी वाटत नाही की ह्याला काही अजून शिजवावं लागेल. छान अगदी शिजलेलं आहे आणि असं दबदबीत केलेलं आहे. मला त्याला एकदम जाड असं नाही करायचं होतं, सॉरी, एकदम पातळ असं नाही करायचं होतं, म्हणून मी त्याला असं दबदबीतच केलेलं आहे. पण तरीही मी तो चिकन खाऊन बघते, कारण चिकन जर आपल्या पोटात गेलं तर आपल्याला खूप पोटात दुखण्याची किंवा पोटाचे काही आजार होण्याची शक्यता असते. म्हणून मी हा एक तुकडा खाऊन बघत आहे. बघा, मी हा काढला आहे, खूप गरम आहे. हा बघा, मस्त शिजलेला आहे आणि चव सुद्धा एकदम अप्रतिम छान आलेली आहे. काहीच करायची गरज नाहीये. आता मी याच्यावर ही मगाशी चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकत आहे. आणि मी आता ह्याला जास्त नाही शिजवणार, कारण हे आता मी पुन्हा असं ठेवल्यामुळे काय होणार आहे, ते गरम ह्याच्यावर ते अजून छान शिजणार आहे. तुम्हाला मी लुक दाखवते. हा बघा, हा बघा लुक. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चिकन बनवायचं आहे
आणि मला व्हिडिओ टाकायचा. आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं. आणि मी रोज असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते, तर तुम्ही ते पाहायचे. बाय.